Today we are going to take a little serious subject, एक गंभीर विषयावर बोलणार आहे आज मी. but it's going to be a blessing to our families परिवारांसाठी मात्र तो आशीर्वाद ठरणार आहे. because there are certain areas that we need to address. कारण की काही भाग असे आहेत की ज्या भागांवर बोललं गेलं पाहिजे. It may be at times stinging like a bee, आणि कधी कधी मधमाशी कशी आपल्याला चावते, डंख लावते, तसं ते असेल. but then you learn to be careful. पण मग त्यातून आपण शिकून घेतो की यापासून आपण जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. Amen. आमेन. Money mismanagement. पैशाची मिसमॅनेजमेंट म्हणजे पैसा नीट न हाताळणे. A hidden destroyer of marriage. विवाहांमध्ये असलेला एक लपलेला नाशकारक प्रकार आहे हा. विवाहांमध्ये असलेला लपलेला नाशकारक प्रकार पैसे हाताळता नीट न येणे. Money mismanagement, a hidden destroyer of marriage. पैसा नीट हाताळता न येणे विवाहांमध्ये हा एक नाशकारक प्रकार. We'll open our Bibles to Mark chapter 3 verse 25. मार्कचा 3रा अध्याय त्यातलं 25वे वचन सगळ्यांनी काढा. सगळ्यांना निवेदन आहे, खाली बसून घ्या सगळ्यांनी आणि वचनाकडे लक्ष लावा. मार्क 3:25. A house divided against itself cannot stand. मार्क 3:25 मध्ये लिहिलंय, आणि जर एखादे घर स्वतःविरुद्ध होऊन आपसात फुटले तर ते घर टिकू शकणार नाही. Many parents don't know how to handle money the right way. अनेक लोकांना, अनेक आई वडिलांना ठाऊक नाहीये की पैसा योग्य रीतीने कसा हाताळायचा. And that's why there are more fights, आणि म्हणून घरात फार भांडणं होतात, more stress, घरात दडपण येतं, and even more divorces in homes today. टेन्शन येतं, आणि अनेक परिवारांमध्ये या कारणामुळे घटस्फोट सुद्धा अलीकडच्या दिवसांमध्ये होत आहे. It's true, but it is very sad. आणि हे खरं आहे, पण हे अतिशय दुःखद आहे की असल्या कारणामुळे आज लोकांच्या जीवनावर एवढी संकट येत आहेत. Money has become one of the biggest reasons why marriages break. आणि पैसा आज एक महत्वाचं कारण झालाय. लोकांचे विवाह तुटण्यामागचं कारण महत्वाचं आज पैसा झालाय. Couples argue about things like who controls the money, आणि जोडपी, लग्न झालेली जोडपी याच्यावरती वाद घालतात की पैशावर कुणाचं नियंत्रण असणार आहे, पैसा कुणाच्या हातात असणार आहे, who decides how it's to be spent, कोण ठरवणार आहे की पैसे कसे वापरायचे, how much to save, किती वाचवायचे, साठवायचे, how much to give, किती द्यायचे, कोण ठरवणार. should we help our respective families with money, आपण आपापल्या परिवारांना, तिनी तिच्या आणि ह्यानी ह्याच्या परिवाराला पैशातनं मदत करायची की नाही करायची, are there financial secrets being kept, आणि काही आर्थिक रहस्य तिथे दडलेली आहेत का. and so when couples are not united about money, आणि जोडपी लग्न झालेली जेव्हा पैशाविषयीनं एकत्र नसतात, they start pulling in different directions. मग ते वेगवेगळ्या दिशेनं व्हायला लागतात. And like Jesus said, आणि जसे येशू म्हणाले, if a family fights against itself, एखादा परिवार जर स्वतःच्या घराविरुद्धच लढत आहे असं, it will fall apart. तर तो परिवार पडणार आहे, ते घर नाही टिकणार. And so Jesus meant, तर येशूंना असं म्हणायचं होतं, if people in the same home त्याच घरातली तीच माणसं are not united, जर एकत्र नाहीये, if they argue and pull in different directions, आणि त्यांनी वादिवाद जर सुरू केलेला आहे, आणि Then the- सगळे वेगवेगळ्या दिशेनं जर जात आहेत, then the home won't stand. तर ते घर उभं राहणार नाहीये. Amen. आमेन. The home will not be strong. ती फॅमिली आणि ते घर मग उभं राहणार नाही, आणि ते बळकट राहणार नाही, It will break down. ते घर तुटणार. Money should not divide the home. पैशानी घर तुटता कामा नयेत बेटा. Money should not divide the home. एवढं ते पैशाला काय महत्व द्यायचं. त्या पैशानी घर, परिवार, फॅमिली तुटता कामा. It should be managed together with love, honesty and wisdom. तर तो सगळा पैसा प्रेमानं, प्रामाणिकतेनं आणि ज्ञानानं एकत्र मिळून हाताळला गेला पाहिजे. If two people pull house in two different ways, आणि दोन माणसं विवाहामध्ये जर घराला दोन वेगळ्या दिशेनं नेतात, that house will surely break. ते घर तर तुटणारच आहे ना. तो संसार कसा चालणार. But if two people pull the house in the same direction in the same way, पण त्या जोडप्यातल्या त्या दोन्ही माणसांनी त्यांचं ते घर, ती फॅमिली, ते घरकुल जर एका दिशेनं आणलं, the house will stand strong. तर ते घर उभं राहील बळकट रीतीनं. United we stand, divided we
fall. एकत्र आपण उभे राहतो, विभक्त आपण पडून जातो. And so today, म्हणून आज the guidance I am going to give you is not a command. जे मार्गदर्शन मी तुम्हाला देणार आहे ती काही आज्ञा नाहीये. It's not a command from me. माझ्याकडनं तुम्हा लोकांना फरमान आणि आज्ञा नाहीये. It's just a suggestion based on biblical wisdom. पण एक सल्ला आहे, बायबल मधलं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानावर आधारित दिलेला एक सल्ला आहे. And practical wisdom put together. आणि त्यामध्ये व्यावहारिक ज्ञान सुद्धा मिसळलेलं आहे. Amen. आमेन. If the way you and your spouses are managing your money and if it is working beautifully, तुम्ही आणि तुमचा जीवन साथीदार, तुमची बायको किंवा तुमचा नवरा, तुम्ही दोघे मिळून पैसा ज्या कुठल्या पद्धतीनं हाताळताय आणि त्या रीतीनं जर ते सुंदरच सगळं चाललेलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, तर ते छानच आहे. and if there is peace, आणि जर त्यात शांती आहे, unity, त्यात एकी आहे, and no trouble, काही त्रास नाहीये, then continue with the good way you are following. तर मग ज्या चांगल्या रीतीनं तुम्ही करताय तसं करत राहा. Do not change what is working well already. आणि त्यात बदल आणू नका. जे व्यवस्थित पद्धतीनं चाललेलं आहे तसं मग चालू दे. But if money matters are causing fights and divisions, पैशामुळे जर समजा भांडणं होत आहेत आणि विभक्त पण येत आहे, or causing pain, किंवा पैशामुळे वेदना होत आहेत, यातना होत आहेत, or you are on the verge of किंवा divorce, पैशामुळे अक्षरशः तुमचा आता घटस्फोट होणार आहे, then I encourage you to seriously consider and apply the wisdom that I am going to share with you this morning. मग मी तुम्हा लोकांना गांभीर्याने सिरियसली आज जे काही ज्ञान किंवा जो काही सल्ला तुम्हा लोकांना मी देणार आहे तो तुम्ही घ्या असं म्हणीन. It may save your marriage त्यातनं तुमचा विवाह वाचेल from all the hidden cracks, आणि त्यातनं कदाचित तुमचा विवाह सगळ्या पडणाऱ्या फुटीतून वाचेल, because that can later become big breaks and the walls may collapse. कारण पश्चात मग त्यातनं मोठी भांडणं होऊ शकतात आणि सगळं ढासळून कोसळून पडू शकतं. That's why I want to make this very clear before I start with the main message. आणि म्हणून मुख्य उपदेश सुरू करायच्या अगोदर मला हे अगदी क्लिअरली तुम्हा लोकांना सांगायचं आहे It is just my opinion, की माझं हे मत आहे and God has given me the Holy Spirit. आणि देवाने मला पवित्र आत्मा दिलेलाच आहे. If things are really working fine in जर the area गोष्टी- of finance, ज्या कुठल्या पद्धतीनं तुम्ही पैसा हाताळताय त्या रीतीनं जर तुमच्या संसारात घरात सगळं चांगलं चाललेलं आहे तर चांगलंच if आहे. the family is blessed, आणि जर परिवार तुमचा आशीर्वादित आहे Continue. nothing like it. तर मग तसंच करत राहा. if it is not, पण जर नाहीये then take my advice. तर माझा सल्ला घ्या. Fair enough? ठीक आहे, फेअर इनफ डील, डन डील सर. बोलो. Many people today fight not with swords, आणि अनेक माणसं अलीकडे तलवारी घेऊन भांडत नाहीत, but with bills, with budgets, बिल इतना आया, बजेट, and bank cards, and credit cards, and debit cards. आणि बँकेचं कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याच्यावर भांडणं होतात फॅमिलीत. And the husband says, नवरा म्हणतो, why you have spent so much money? एवढे पैसे तू कशाला खर्च केले? The wife says, मग बायको म्हणते, why you are hiding money from me? तू माझ्यापासून पैसा कशाला लपवतो? हे असं. Some things are going to be opened from the cupboard, आता काही गोष्टी कपाटातनं उघड्या होणार आहेत and suddenly the marriage starts falling like a house collapses in an earthquake. आणि मग अचानक तो विवाह कोसळून पडायला लागतो, जसं एखादं घर भूकंपात पडतं तसं. And so if two people pull in two different directions, आणि म्हणून विवाहामध्ये ती जोडते जोडप आहे आणि ते दोघे जण जर दोन वेगवेगळ्या दिशेने चाललेत, what will happen? काय होणार आहे? You will have two houses, दोन घरं होतील ना मग, but both houses broken. आणि दोन्ही घरं तुटलेली असणार Isn't आहे, it? हो की नाही? When one is pulling from one side, the other is pulling from the other side, two people will have two houses, but broken houses. नवरा आणि बायको आहेत, पण दोघं जण दोन वेगवेगळ्या दिशेनं घरं खेचतायत, शेवटी दोघांची दोन वेगळी घरं झालेली आहेत, तर ते कोसळणारच आहे सगळं. Half you get, half she gets. अर्ध तुम्हाला मिळणार आहे, अर्ध तिला मिळणार आहे, Both are not happy आणि दोघेही खुश तर नाहीच आहेत. आणि Because- केलं काय तर म्हणे लग्न, because the house is split in half. कारण की ते घर दोन भागात विभागलंय. Now, आता money is not evil. पैसा वाईट नसतो बेटा, Amen. आमेन. But if not handled with wisdom, पण तो पैसा जर ज्ञानाने हाताळला नाही it becomes a hidden destroyer. तर मग लपलेला नाशकारक प्रकार हा पैसाच. It may not be very loud, आणि फार जोरात नसेल it may not be sudden, आणि अचानक अकस्मात होणार नाही हे सगळं, but slowly पण हळूहळू you will notice like the cracks you notice on the wall. हळूहळू तुम्हाला ती तड पडलेली दिसेल, जसं भिंतीवरती तड पडलेली दिसते ना अकस्मात एखाद्या दिवशी, And if you don't patch it up, that wall will collapse. आणि ती हळूहळू पडलेली तड आहे आणि त्या तडीला जर तुम्ही सिमेंट लावून पुरलं नाही, बुजवलं नाही, तर ती भिंत पडणार आहे. Don't serve the money.
तुम्ही पैशाची सेवा चाकरी करू नका. Let the money serve you. पैशाला तुमची सेवा चाकरी करू दे ते चालेल. Let not money have power over you. पैशाला तुमच्यावरचं सामर्थ्य देऊ नका. You have power over money. तुम्ही पैशावर राज्य करा ते चालेल. Let money not control you. पैशाला तुमचं नियंत्रण देऊ नका. You control the money. तुम्ही पैशावर ताबा ठेवा ते चालेल. Let not the money be your boss. पैशाला तुमचा बॉस बनवू नका. You be the boss of your money. तू तुझ्या पैशाचा बॉस बन ते चालेल. Money should not serve the marriage. आणि पैशाने लग्नाची सेवा चाकरी करू नये. Wrong. What? चुकीचं आहे ते. चुकीचं आहे ते. Money should serve the marriage. तर पैशानं त्या लग्नाला मदत करायला हवी आहे. Are you getting me? कळतंय का? लग्न त्या पैशाच्या आहारी जाऊन लग्नच तुटलं तसं नको. It should not rule over you. पैशाचं राज्य तुमच्यावर नकोय. Because the money becomes the boss. कारण पैसा मालक बनतो, मग बॉस बनतो. And secret spending also is silent poison. आणि गुपितपणे पैसा खर्चत राहिलो ना आपण तर ते हळुवार पद्धतीनं पसरणारं विषच आहे. Sometimes the wife spends money without letting the husband know. कधी कधी बायको पैसा खर्च करते नवऱ्याला न सांगता. Sometimes the husband spends money without the wife knowing it. आणि कधी कधी नवराही पैसे खर्च करतो बायकोला न कळवता. It is silent poison. ते हळूहळू पसरणारं विष आहे बेटा. वो एक दिन तेरी फॅमिली खलास करेगा. If you are not one in the money, पैशा बाबतीत तुम्ही जर एक नाहीये, you will struggle in everything else in every area. बाकीच्या सगळ्या भागात सुद्धा मग तुमचे संघर्षण डोके फोडत चालणार आहे. Are you लप्पा छप्पी नाही पाहिजे. Talk before you spend. खर्चायच्या अगोदर जरा बोला. Write it down if you want to. If some things touch you, write it down. लिहून घ्यायचं तर लिहून घ्या. काही गोष्टींमधून जर स्पर्श झाला आणि असं वाटलं हे शिकण्यासारखं आहे तर लिहून ठेवा. Talk before you spend. खरचण्या अगोदर एकमेकांशी बोला. Why? का? Because you will argue later. कारण नंतर वादिवाद होणार आहेत. त्याच्यापेक्षा मग सांगून केलेलं बरं की नाही. नंतर आर्ग्युमेंट होणार आहे. हिटेड आर्ग्युमेंट ती सुद्धा. मग सांगूनच करा ना. A united purse is a united heart. एकत्र असलेलं पाकिट म्हणजे एकत्र हृदय आहे. A united wallet is a united heart. एकत्र असलेली पर्स म्हणजे आमच्या दोघांमध्ये एकच पर्स आहे. आमच्या दोघांमध्ये एकच वॉलेट आहे, एकच पाकिट आहे. तर ते जुळलेलं हृदय आहे. Love is the glue. प्रीती त्याला जोडणारा डिंक आहे. ओ हालेलुया. Money is just a tool. पैसा एक हत्यार आहे. Love should glue you together, not money should glue you together. प्रेमानं तुम्हाला डिंकासारखं चिकटवलं पाहिजे, एकमेकांच्या पैशानं नाही. Amen. आमेन. Because budget is not a cage. कारण बजेट म्हणजे काही पिंजरा नाहीये. It's a shield. एक ढाल आहे. Amen. आमेन. आमेन थोडेच येतील आज पण ठीक आहे. God's wisdom makes money. देवाचं ज्ञान पैसा बनवतो. हालेलुया. It makes your money into a blessing, not a bomb of separation. आणि देवाचं ज्ञान तुमच्या पैशाला आशीर्वाद बनवतो. तुम्ही विभक्त होण्यामागचा बॉम्ब स्फोट नाही. Don't let your cash crash the covenant you have with God and with one another. तुमच्याकडे असलेला जो काही पैसा आहे त्या पैशापायी तुमचा एकमेकांमधला करार आणि देवासोबतचा करार तुटता कामा नये. Because Malachi said it. आणि मलाखीत लिहिलेलं आहे. She is the wife of your covenant. ती तुझ्या कराराची बायको आहे. कराराची पत्नी आहे, अशीच नाही आणलेली. And Jesus also आणि येशूही has made a covenant with his blood. येशूंनी पण रक्ताने आपल्याशी करार केलाय ना. असंच थोडं आहे. And so trust God more than your paycheck. तर तुमच्या पगाराच्या चेक पेक्षा बेटा देवावर जास्त विश्वास ठेव. Amen. आमेन. I've been happily married for the past 39 years. 38 पूर्ण 2026 मध्ये आमच्या आत्ताच सांगून ठेवते, तुम्ही लिहून ठेवा. 2026 मध्ये आमच्या लग्नाचा 40वा वाढदिवस आहे. 38 वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण झाली. यशस्वी. And by God's grace, आणि देवाच्या कृपेनं my wife and I never had a big fight about money. माझ्या बायकोत आणि माझ्यात कधीही पैशावरनं मोठी भांडणं झालेली नाही. Some people will say, काही लोक म्हणतील but you had little fight. नाही पण थोडी झाली ना. No, we never had a fight about नाही, money. पैशाविषयी ना अशी भांडणं आमच्यात झालेलीच नाहीये. In all these 39 years. या गेल्या सगळ्या 38 वर्षामध्ये. I mean, you will call us 39 वर्षामध्ये. You will call us a specimen. आणि तुम्ही आम्हाला we are true people. तुम्ही आम्हाला कदाचित म्हणाल की हो वियर्ड नाही. आम्ही दोन खरीखुरी माणसं आहे. Living by the grace of God. देवाच्या कृपेवर जगणारी माणसं आम्ही. देवाने शिकवलंय आम्हाला आणि आम्ही शिकून घेतलं.
Was it because we were always rich? आणि आम्ही नेहमी श्रीमंत होतो, पार्टी हमारी मालदार थी म्हणून का? नाही नाही. No. Was it because we never had money problems? आणि आम्हाला कधी पैशाच्या समस्याच झाल्या नाहीत? No. नाही, असं पण नाहीये. Then what was the secret? मग रहस्य Bishop, काय? बिशप पीटर, रहस्य काय आहे याच्या मागचं? we followed God's word आम्ही देवाच्या शब्दामागे चाललोय. in how to handle money. पैसा कसा हाताळायचा यावर आम्ही देवाच्या शब्दामागे चाललोय. And we were always honest with each other. आणि आम्ही नेहमी एकमेकांशी प्रामाणिक राहिलोय. लपाछपीचा बिझनेस We never made big money decisions without talking and praying together. आणि मोठे मोठे पैशाचे निर्णय आणि व्यवहार आम्ही एकमेकांशी बोलल्याशिवाय आणि प्रार्थना केल्याशिवाय केलेलेच नाहीयेत. We spent only what we could afford. आम्हाला जेवढं झेपत होतं, आमची जी ऐपत होती तेवढंच आम्ही खर्च केलं. आजही आमचा तोच हिशोब आहे. My mother's principle I always loved. माझ्या आईचं तत्व मला नेहमी आवडलं. माझी आई, If you don't have enough money तुझ्याकडे जर पुरेसा पैसा नाहीये or enough food, किंवा पुरेसं खायला नाहीये, drink water and sleep, but don't ask from anybody. पाणी पी आणि झोपून जा, पण कुणाला मागू नको. Don't take a loan. आणि कर्ज वगैरे घेऊ नको. My father never took a loan. माझ्या वडिलांनी कधी कर्ज नाही घेतलं. My mother never took a loan. माझ्या आईनं सुद्धा कधी कर्ज नाही घेतलं. That's why we could sleep peacefully. आणि म्हणून आम्ही शांतीनं झोपू शकलो. हालेलुया. And this I'm saying when we didn't have anything. आणि हे मी बोलतोय कधीच जेव्हा आमच्याकडे काहीही नव्हतं तेव्हाच. See? And so we spent only what we could afford. तर आम्हाला आमची जी ऐपत होती तेवढंच आम्ही खर्च केला. And we stayed as much as possible far away from debts. आणि जेवढं जमेल तेवढं आम्ही कर्जापासून लांब राहिलो. Most of all, आणि त्याहून जास्त we trusted God आम्ही देवावर विश्वास ठेवला to take care of us. की देवाने आम्हाला सांभाळावं. Money never should become a weapon in your home. पैसा कधी तुमच्या घरातलं हत्यार बनवू देऊ नका. It should become a tool to grow stronger but together. तर पैसा एक अशी वाहिनी असावी की जी आपल्याला एकत्रित राहायला मदत करून बलवान करत आहे. Amen. आमेन. Matthew 6:33. मत्थी 6:33. Put God first in everything सगळ्यामध्ये देवाला पहिलं टाका, and He will take care of what you need. म्हणजे देव तुम्हाला जे काही गरजेचं आहे ते सगळं सांभाळून घेईल. And here is the truth. आणि इथे सत्य आहे, God must be the center of your marriage. परमेश्वरच तुझ्या विवाहाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. Let not money be the center of your marriage. पैशाला तुमच्या विवाहाचं केंद्रस्थान करू नका. You don't move according to money. तुम्ही पैशानुरूप चालत नाही, You move according to God's word. तुम्ही देवाच्या शब्दानुरूप चालणारे लोक आहात. Love is more important than wealth. प्रीती जास्त महत्वाची आहे मालमत्तेपेक्षा, पैशापेक्षा. If your house is built on biblical principles, आणि तुझं घर जर पवित्र शास्त्रात लिहिलेल्या तत्वांवरती बांधलेलं असेल it will survive every financial storm. तर ते टिकेल. आलेल्या प्रत्येक आर्थिक वादळालाही तोंड देऊन टिकेल. When you apply God's wisdom to your money, आणि जेव्हा तू तुझ्या पैशाला देवाचं ज्ञान वापरशील you will find peace, तेव्हा तुला शांती लाभेल. you will find unity, तुम्हाला ऐक्य you मिळेल. will find strength. तुमच्यात ऐक्य येईल आणि तुम्हाला शक्ती सुद्धा You सापडेल. will never have financial war. आणि कधी तुमच्यामध्ये आर्थिक युद्ध पैशावरनं भांडणं होणार नाही. You should give priority to financial wisdom. तुम्ही ना आर्थिक ज्ञानाला, पैशाविषयीच्या ज्ञानाला महत्व दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. I'll give you a few points. काही मुद्दे देतो. First point, पहिला, sharing financial details before marriage. लग्ना अगोदर आर्थिक परिस्थिती एकमेकांना सांगणे. Today I'm going to start with before marriage, during marriage, after marriage, having children. I'll try to cover as much as possible before I'm taken to heaven. आज माझा जो विषय आहे या विषयामध्ये लग्ना अगोदर, लग्न करताना, लग्न झाल्यावर, मग मुलं झाल्यावर हे सगळं कव्हर करायचा प्रयत्न या विषयात असणार आहे. मी वर जाण्यापर्यंत माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी देऊन जाईल. So first point, पहिला मुद्दा, sharing financial details before marriage. लग्ना अगोदर सुद्धा आर्थिक परिस्थिती एकमेकांना सांगा. I think so that you need to talk about money before marriage. आणि मला असं वाटतं की तुम्ही आर्थिक परिस्थिती तुमची जी काही असेल, पैशाविषयीचं जे काही असेल ते लग्नाच्या आधी एकमेकांना कळवा. Not a covetous talk, but a healthy talk. आणि लोभी असा संवाद नको, तर एक आरोग्यवान संवाद पाहिजे. And with truth आणि सत्यानं पाहिजे. and without any secrets. आणि त्याच्यामध्ये रहस्य आणि गुपित वगैरे काही नको. Many times we only talk love. अनेक वेळेला आपण नुसती प्रीती बोलतो.
We talk dreams. आणि स्वप्न बोलतो We talk about wedding. आणि लग्नाविषयी बोलतो We talk about how many to be invited. आणि कितींना लग्नात आपण आमंत्रित करायचं ते बोलतो. What kind of food we need to give. कुठल्या पद्धतीचं जेवण आपण लग्नात द्यायचं ते बोलतो. But do you talk about money? पण पैशाविषयी बोलतो का? See, in India it's a taboo. आणि भारतामध्ये ना ह्याला कलंकच मानतात. Because whenever you talk about money or remove the subject of money, people think, oh, this fellow is wrong. He's कारण not meant for me. पैशाचा विषय काढला की इथे लोकांना असंच वाटतं की नाही नाही पैशाविषयी असा कसा विषय काढायचा हे लोकच बरोबर नाहीत. You need more than heart's eyes. असं नाही तुम्हाला हृदयाच्या डोळ्यांपेक्षाही जास्त काहीतरी गरजेचं आहे. Many times we have heart eyes. कधी कधी आपले हृदयाचे डोळे असतात And sometimes we need to open our head's eyes. कधी कधी खरे खुरे डोळे उघडा. डोक्यावरती आहेत ना दोन सगळ्यांचेच आहेत ते उघडा. Somebody is agreeing to me. एकाचं सहमत झालं important. है ना महत्वाचंच आहे ते. Say, you need open eyes. उघडे डोळे पाहिजेत बेटा Because love is blind. कारण प्रीती तर आंधळीच असते. Marriage is an eye opener. प्रेम आंधळ असतं लग्न डोळे उघडतं की अच्छा ऐसा था ऐसा ही था. And so when you say I do in marriage, तर लग्नामध्ये जेव्हा तुम्ही एकमेकांशी करार करून आय डू you करता also say, तेव्हा तुम्ही असंही म्हणत असता here is my wallet also. की माझं पाकिटही तुला समर्पित Say, माझी पर्स तुला समर्पित yes. आय डू. When you stand before the pulpit and you tell the minister, the man of God, I do, you are saying, I am giving everything to her. She says, I am giving everything to him. या वेदीवरती उभं राहून देवाच्या सेवकासमोर तुम्ही लोक जे काही एकमेकांशी करार करून आय डू करत असता त्याच्यामध्ये हे सुद्धा येतं की मी माझं पैशाचं पाकिट आज तुला समर्पित करत आहे आणि तिनंही म्हणावं माझी पर्स आजपासून तुझी. So when he says, I do, तर जेव्हा तो म्हणतो आय डू he means to say, here is what's in my wallet. त्याला असं म्हणायचंय त्याच्यात की बघ माझ्या पाकिटात जे आहे ते बघ. That means म्हणजे she knows what you have and he knows what you have. तिला माहितीये तुझ्याकडे काय काय आहे आणि त्यालाही माहितीये तुझ्याकडे काय काय आहे. The world's statement is different. जगातली विधानं वेगळी असतात. Never ask for the money, man's money, and never ask the woman's age. आणि अलीकडे तर कायच सांगावं की माणसाचा पैसा कधी कोणी पुरुषांना पुरुषांचा पैसा विचारायचा नाही आणि म्हणे मुलींना वय विचारायची नाही आणि किती गोंधळ होत आहेत. मग In our times, आमच्या काळी the wife cannot touch the man's purse. हो ना बायको माणसाच्या पाकिटाला हात नाही लावू She शकायची cannot see how much money he has. आणि किती पैसे आतमध्ये बघू नाही शकायची. Times have changed. वेळ बदलली आता. Marriage is not just saying I do, but also opening up your purse to the other. आता लग्नात फक्त आय डू एकमेकांना म्हणायचं परंतु तुझ्या खिशात काय आणि तिच्या खिशात काय हे एकमेकांना नाही सांगायचं हे बरोबर नाही. Marriage is not just joining hands. विवाह म्हणजे फक्त हात मिळवले एवढंच नाहीये ते. हात धरले एकमेकांचे एवढंच नसतं ते. It is joining pockets also. खिशेही जुळले तुझं पर्स त्याच्या पाकिटाला लागलंय बाय डिफॉल्ट. I don't know how many agree with me. डिफॉल्ट हो That's गया. why I said. आई डू में वो भी हो गया. Ephesians 5:31. इफिस करास 5:31. A man leaves his parents and joins his wife and the two become one. इफिस करास 5वा अध्याय आणि त्यातलं 31वं वचन म्हणतं या कारणास्तव माणूस आपल्या बापाला आईला सोडून आपल्या बायकोशी जडून राहील. One heart, एक हृदय, one home, एक घर, one plan, एक योजना, one budget, एक बजेट, one wallet. एक पाकिट. हालेलुया. And so if you want to walk together, आणि तुम्हा लोकांना जर एकत्र चालायचं असेल ना लग्नात you can't hide your gold behind a rock. तर तुम्ही खडकांमागे वगैरे जाऊन आपलं सोनं आणि दागिने लपवू नका बरं. मी यांना सांगितलंच नाही की माझ्याकडे हा दागिना होता. हो का काही दिवे लावलेले नाहीत पटकनच सांगून मोकळे व्हा. See, we have an example in the Bible about Ananias and Sapphira. आपल्याकडे बायबलमध्ये उदाहरण आहे ना अनन्या आणि सफीरा. This couple sold land, या जोडप्यानं जमीन विकली then kept secretly part of the money. आणि मग गुपितपणे काही पैसा राखून ठेवला. They lied to the apostle, आणि प्रेषिताशी खोटं बोलले. pretended to have given everything. असा आव आणून आणि ढोंग करून की आम्हाला मिळालेला सगळा पैसा आम्ही तुम्हाला दिला. What happened? काय झालं? They both fell down dead. दोघं पडले खाली आणि मेले. Not because they didn't give enough, आणि त्यांनी पुरेसा पैसा दिला नाही म्हणून नाही but because they hid and lied. पण त्यांनी लपवलं आणि ते खोटं बोलले म्हणून. Are you getting me, people? असं नसतं करायचं बेटा. लपवा छप्पी खोटं बोलणं शेवटी ते मारेल आपल्याला. Secrets and lies turn blessings into curses. रहस्य आणि खोटं बोलणं आणि लपाछपी करणं
हे आशीर्वादांना शापात बदलतं. If you hide money, you are hurting your marriage. तुम्ही पैसा असा जर लपवून ठेवताय विवाहामध्ये, तुम्ही तुमच्या विवाहाला इजा करताय, डॅमेज करताय. Some say काही म्हणतात finances are private. नाही, पैसा प्रत्येकाचा आपापला प्रायव्हेट खासगी आहे. We'll talk about money after marriage. पैशाविषयी आपण लग्नानंतर बोलूया. But that's like building a house and hiding the cracks. पण मग हे असं आहे ना की घर बांधलं पण घराला पडलेली तड लपवली. Because when storms come, कारण मग जेव्हा वादळ येतं the house will collapse. ते घर पडणार. So it is better you share early. म्हणून अगोदरच सगळं एकमेकांना सांगितलेलं बरं असतं. काय हरकत आहे? See, this is what I am earning. आणि हे सांगणं की माझा एवढा पगार आहे, This is what I owe. आणि मला एवढं कर्ज आहे, मी परत फेडणार, This is how much I spend. आणि माझा खर्च महिन्याचा एवढा आहे. See, then you are building on the rock, not on the sand. मग म्हणायचं तुम्ही खडकावर घर बांधताय, वाळूवर नाही. Amen. पण एकमेकांना सांगायचं काही नाही. लग्नानंतर सगळी रहस्य बाहेर Because the येतात. woman is dreaming about setting up a house. कारण ती मुलगी किंवा ती स्त्री स्वप्न रंगवत असते की मी माझं स्वतःचं घर बांधणार. But पण this man, हा पुरुष किंवा he is मुलगा already head deep in the water of debts. समजा ऑलरेडी तो कर्जात बुडलेला आहे ऑलमोस्ट. So she will be spending all her life not building a house but dreaming about a house and paying off the debts of the man. मग लग्नानंतर बिचाऱ्या त्या मुलीचं स्वप्न जे असतं की मी माझा प्रपंच, संसार आणि घर बांधणार, ते पूर्ण होत नाही. पूर्ण व्हायला वेळ लागतो का? कारण की ती आता तिचा सगळा पैसा ह्यानी केलेलं कर्ज फेडण्यात वापरत आहे. कळतंय का? Are you getting me what I'm saying? समजतंय का? This is wisdom I'm giving you. ज्ञान देतोय मी तुम्हाला. Imagine this scene. कल्पना करा, एक चित्र रंगवा. This couple hides the wallets. समजा एक जोडपं आहे, नवरा बायको आहेत, एकमेकांपासून पाकिटं लपवतात. She hides her debts. तिनं पण तिचं कर्ज लपवलं, त्याला नाही सांगितलं. He hides his bad credit. आणि त्याने सुद्धा जे काही उधार केलंय, क्रेडिट केलंय, लपवलं, नाही सांगितलं. They marry. लग्न झालं दोघांचं. Suddenly, अचानक after some time, काही वेळानंतर there are fights. भांडण व्हायला There लागली is stress. आणि दडपण आलं, There is mistrust. टेन्शन आलं, विश्वास एकमेकांवरचा उडला. Why didn't you reveal this to me? की तू अगोदर मला का नाही But सांगितलं? you also didn't reveal this to नाही, me. पण तू पण मला नाही सांगितलं. That is not a blessed marriage. ते काय आशीर्वादित लग्न नाही ना रे. At least before marriage, if you discuss, you have an option whether to go in for it or opt out. कमीत कमी लग्न अगोदर तुम्ही या गोष्टी एकमेकांना जर चर्चा करून सांगितल्या तर तुमच्याकडे काही ना काही पर्याय असतो ना की आता मी या लग्नात पुढे जाऊ की नको जाऊ. But imagine another couple. पण कल्पना करा, समजा अजून एक जोडपं आहे, नवरा बायको, They are deciding to get married. आणि ते ठरवतायत, ते दोघं जण ठरवतायत की आम्ही लग्न करणार They आहोत. open their wallets. आणि त्यांनी आपली पाकिटं उघडली. I'm not saying literal wallets, म्हणजे but अशी लिटरली उघडली वगैरे असं नव्हे. the whole money thing. म्हणजे पैशाविषयीचा सगळा त्यांनी लेखाजोखा एकमेकांसमोर काढला And they talk early. आणि लवकरच बोलून घेतलं लग्न अगोदर. Then they make plans. मग त्यांच्या योजना ते करतात How they are going to manage it. की आता कसं आपण लग्नानंतर हे हाताळणार आहोत. And then because they love one another tremendously, they आणि- start making budgets together. आणि त्यांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम असल्यामुळे ते एकत्र बसून बजेट करतात And then they marry आणि मग लग्न करतात. and grow strong like a huge tree. आणि एक मोठं झाड कसं बलवान होत जातं तसे बलवान होत जातात. And the woman also is prepared आणि ती स्त्री सुद्धा मग तयार असते ना that तिची after पूर्वतयारी. 5 years after I pay off the husband's loan, we can think of buying a house. मग त्या स्त्रीची सुद्धा पूर्वतयारी झालेली असते की समजा नवऱ्याने कर्ज काही करून ठेवलं होतं तर मग तिलाही माहिती असतं अगोदरच की एक 5 वर्ष लग्नानंतर पहिली 5 वर्ष कर्ज फेडण्यात जातील, त्याच्यानंतर आपण आपलं घर करणार आहोत. So there should be financial transparency before marriage. तर लग्ना अगोदर पैशाविषयीची पारदर्शकता पाहिजे. You can't build trust with secrets. तुम्ही गुपित ठेवून एकमेकांवरती विश्वास नाही ठेवू शकत. हे लपवलं, ते लपवलं आणि म्हणायचं आमचा एकमेकांवर विश्वास आहे. नाहीये. See, if you hide your wallet, you will lose their heart. पाकिटं लपवली, पर्स लपवल्या तर तुम्ही एकमेकांचं हृदय गमावताय. Marriage needs two open hearts, not two closed hearts. विवाहामध्ये 2 उघडी हृदय लागतात, अशी लपाछपी करणारी हृदय नाही. You don't just survive on love. आणि तुम्ही केवळ प्रेमावर जगणार नाही आहात. You need two open bank accounts. आणि 2 बँकेचे अकाउंट त्यामध्ये उघडे लागतात जगायला. Say,
better an awkward talk now than a painful fight later. मग लग्ना अगोदरच हे सगळं बोलून घेतलेलं बरं, जरी थोडंसं ऑकवर्ड वाटत असलं तरी सुद्धा. कारण मग लग्नानंतर कशाला खेद करत डोक्याला हात मारून बसायचं आणि आर्ग्युमेंट करायच्या, वादिवाद करायचा, भांडणं करायची. See, love without honesty is a trap. प्रामाणिकतेशिवाय असलेलं प्रेम प्रेम नाही, जाळं आहे. It's not a treasure. तो खजिना नाहीये, It's ते a trap. जाळं आहे. तो पाश आहे, तुला जाळ्यात टाकायला आलाय. If you want to be one, जर तुम्हाला एकत्र व्हायचंय you have to share all. तर तुम्हाला सगळं एकमेकांना सांगावं लागेल. See, we are talking in relation to money, okay? आपण पैशाविषयी न बोलतोय बरं There का are आता. many other areas we can have some other time to talk. बाकी तर असे अनेक भाग असतात ज्याविषयी नंतर आपण बोलू. No secret savings, बाकी गुपितपणे काही बचत वगैरे करायची नाही. no hidden debts, काही लपलेलं कर्ज पण नको की जे त्याला माहित नाही, तुला माहित नाही. but shared wisdom. पण एकमेकांना सांगितलेलं ज्ञान पाहिजे. Amen? आमेन. Financial peace starts with financial truth. आर्थिक शांती आर्थिक खरेपणातनं येते. ओ हालेलुया, आमेन. पंचलाईन नाहीये. Amen? आर्थिक शांती आर्थिक खरेपणातून येते, खोट्यातून आणि लप्पाछप्पीतून येत नाही. Better a poor couple, एखादं गरीब जोडपं परवडलं, but stays in unity, गरीब आहे पण एकत्र आहेत, than a rich couple पण श्रीमंत आहे living in war. पण सारखं भांडतायत, लढतायत, युद्ध करतायत. असं Because नको. when you are united, कारण जेव्हा आपण एक होतो, God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Amen? आमेन. एकी पाहिजे. Honesty about money is a love language. पैशाविषयीची प्रामाणिकता एक प्रेमाची भाषा आहे. Amen? आमेन. The real love, the agape love. खरं प्रेम, अगापे प्रेम. Second point. दुसरा मुद्दा, Love carries the load. प्रेम भार वाहत. A marriage that shares the weight. लग्न जे वजन एकमेकांना शेअर करतं, Love carries the load. त्यात प्रेम भार वाहत. Now, when you marry someone, जेव्हा तुम्ही कुणाशी तरी लग्न करता, you don't just marry their smile, तेव्हा केवळ त्यांच्या स्माईलला, हास्याला तुम्ही लग्न करत नाहीये. you even marry their struggles. त्यांच्या संघर्षांशी पण तुमचं आता लग्न शुभमंगल सावधान झालेलं आहे. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? You don't just marry their smile, you are marrying their struggles also. केवळ त्यांच्या हास्याशी तुम्ही लग्न करत नाहीये, त्यांच्या संघर्षाशी पण तुमचं लग्न झालं. Their debts, त्यांचं कर्ज they become your mountains to climb together. आता तुझाही डोंगर झालाय, जे तुम्ही एकत्र चढायचंय. हालेलुया. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? You cannot say it's your debt, you climb the mountain alone. तुम्ही असं नाही म्हणू शकत लग्नानंतर की तू केलेला डोंगर आहे, तू एकटा चढ. No, after marriage, लग्नानंतर you both walk together. दोघं एकत्र चालायचंय. You even climb the mountain together. डोंगरही एकत्र चढायचा आहे. तू केला असो, त्यांनी केला असो. Maybe you didn't spend the money, कदाचित तू पैसे खर्च केले नसतील, maybe you didn't make the mistake, आणि कदाचित तुझ्याकडून चूक झाली नसेल, but your partner says, पण तुझा जीवन साथीदार जर म्हणाला, if you are in the hole, जर तू खड्ड्यात आहे I won't leave you there. तर मी तुला तिथे सोडणार नाही. I will bring the rope मी आणतो दोरी, and I will come down. मी येतो खाली, We will come up together. आपण एकत्र वर येऊ. We are in it together. We are out of it also together. आपण एकत्र त्याच्यात आहोत आणि त्यातनं आपण एकत्र बाहेर पडणार आहोत. असं पाहिजे. Sometimes if the wife is very sickly, the man is ready to leave her. कधी कधी बायको फार आजारी असेल ना, सारखीच आजारी पडत असेल ना, तर नवरा चक्क तिला सोडून द्यायला तयार होतो No, you are अलीकडे. in it both together. असं कसं? एवढ्या कारणावर तुम्ही घटस्फोट घ्यायला मागताय? तुम्ही दोघं एकत्र आहे, आजारी पडत राहिली म्हणून काय आहे? हे काय? If the man is very sickly, the woman is ready to opt out of the marriage. कधी कधी नवरा सारखा आजारी पडत असेल तर त्या बायकोच्या मनात तीव्र इच्छा येते की मला त्याला सोडूनच द्यायचंय, मला नकोच हे आजार, पण मी घटस्फोटच घेणार आहे. I look so young, he looks so old. मी एवढी तरुण आणि छान दिसते, किती म्हातारे दिसतात. हो का? Or she looks so old, I look so young. का ती किती म्हातारी दिसते आणि मी किती तरुण आणि You जवान are दिसतो. both in it. तुम्ही दोघं त्याच्यात आहात. घटस्फोट पर्याय नाहीये बेटा. तुम्ही Amen. काढलाय, गोष्ट वेगळी. तुम्ही काढला तो पर्याय. देवाकडचा पर्याय घटस्फोट नाहीये. You are together and that is not weakness. तुम्ही एकत्र आहात आणि तो काय अशक्तपणा That नाही. is strength. ती ताकद आहे. That's not foolishness. तो काय बावळटपणा आणि मूर्खपणा नाही की ही That is बायको बघा. faithfulness. तो बावळटपणा आणि मूर्खपणा नाहीये. ते विश्वासू पण इमानदारी आहे की एकमेकांना आम्ही सगळं सांगून करतो. Jesus paid our debts.
येशूंनी आपलं कर्ज फेडलं, a debt that he didn't owe, असं कर्ज की जे येशूंनी केलंच नव्हतं, आपण केलं होतं. but he did it. पण येशूंनी आपल्यासाठी केलं ना. He paid for us. येशूंनी आपल्यासाठी ते कर्ज फेडलं ना. येशूचं म्हटले असते, तू केलेला गोंधळ तू निस्तर. Why? Because he loved us. पण येशूंनी फेडलं का? येशूंचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून. In marriage also we do the same. लग्नात पण आपण असंच करतो. When you were healthy and Jesus saved you, जेव्हा तुम्ही आरोग्यवान होता आणि येशूंनी तुम्हाला तारलं, and afterwards you become very sick, आणि नंतर समजा तुम्ही आजारी पडला फार, does Jesus say, now I leave you, I don't need you? मग येशू म्हणतात का असं की आता मी तुला सोडणार आहे, मला तुझी गरज नाही? No. असं नसतं ते. Even in sickness, in आजारामध्ये, poverty, दारिद्र्यात सुद्धा, like Lazarus begging on the roadside, he will take you to paradise. लाजराप्रमाणे जरी तुम्ही रस्त्यावर भीक मागत असाल, तो तुम्हाला सुखलोकात नेणार. That असं थोडं same असतं. is applicable even in marriage. आणि तेच तत्व लग्नात सुद्धा वापरलं जातं. असं नसतं ते की आता बरोबर नाही, ते आता बरोबर नाही, मला आता पटत नाही, आता मी सोडूनच देणार आहे. नो, दॅट्स नॉट एन ऑप्शन. We do the same in marriage. आपण लग्नात तसं करायला जातो, Not always because we must do it, आणि नेहमी आपण करायलाच हवं म्हणून नाही, but because we choose to do it, because we have loved that person. आपण ते ठरवतो, निवडतो का आपण त्याच्यावर प्रेम केलंय, आपण तिच्यावर प्रेम केलंय, आता And जे we असेल ते choose to एकत्र. love him like Jesus loved us. आणि येशूनी जसं आपल्यावरती प्रेम केलेलं आहे तसं आपण निर्णय घेतो की आपण एकमेकांवर प्रेम करणार आहोत, म्हणून आपण असं ठरवतो. The world says, जग म्हणतं that's your debt, नाही, ते तुझं कर्ज आहे, not mine. माझं नाहीये, तू केलंस. So keep your money and problems separate. तर तुझा पैसा आणि तुझ्या समस्या माझ्यापासून वेगळ्या ठेव, मला त्यात घेऊ नको. Protect your wallet. तू तुझं पाकिट सांभाळ. असं कसं? Hide your credit scores. आणि काय तुझं ते क्रेडिटचं जे असेल ते लपव. That is the world's thinking. जगाची विचारधारा अशी आहे. But I say, मी म्हणतो, if you marry, जर तुम्ही लग्न केलंय, what's that then to you hide? stay together. तर एकत्र राहा ना. there's nothing to hide. काय लपवायचंय? आयुष्य एकत्र काढणार आहोत ना आपण. You don't marry just the body, you marry the burden also. काय रे, फक्त शरीराशी लग्न केलंस का? नाही ना, ओझ्याशी पण केलंयस ना. फक्त देहाशी लग्न केलंय का रे? नाही, सगळ्याशी लग्न केलंय. If you marry just the body and not the burden, you're not yet ready for marriage. फक्त शरीराशी लग्न करतोय आणि ओझ्याशी नाही, तर तू अजून लग्नासाठी तयारच नाहीयेस. Because real love says, कारण खरं प्रेम म्हणतं, if it weighs you down, यातनं जर तुला ओझं होतंय, I will help to lift you up. मी तुला मदत करीन वर यायला. Where you are, I will be there. नवरा बायको मध्ये असं असायला पाहिजे की तू जिथे आहे तिथं मी येतो. And what is the Bible's view? आणि बायबलचा दृष्टिकोन याविषयीनं काय आहे? Help each other with each other's burdens. एकमेकांना मदत करा, एकमेकांची ओझी वाहा. नाही का लिहिलेलं तुमच्या बायबल And मध्ये? this is how we follow Christ. आणि ख्रिस्ताच्या मागे आपण असंच चालतो आणि एकमेकांची ओझी वाहा. लग्नात का वाहू नयेत? Galatians 6:2 says that. गलती 6:2 मध्ये लिहिलंय ना, Carry one another's burdens. एकमेकांची ओझी वाहा. मग नवरा बायकोनी एकमेकांची ओझी का वाहू नयेत? Amen. संपलं ना. And so when you marry, you become one. तर जेव्हा तुम्ही लग्न करताना बेटा, तुम्ही एक होता, एक One flesh, one wallet, एक देह, एक पाकिट, one future, एक भविष्य, one destiny, एक आयुष्याची one दिशा, home. एक घर, one fight एक युद्ध जे असेल ते एक against the devil. सैतानाविरुद्ध एकच युद्ध. Amen. आमेन. If one has debt, both carry it together आणि एकाने कर्ज करून ठेवलंय, ठीक आहे, दोघं मिळून ते पुढे मग फेडा. with wisdom and grace. ज्ञानानं आणि कृपेनं. त्यात काय तुझं माझं करत बसायचं? That's what Colossians 2:14 says. कलोसी 2:14 मध्ये लिहिलंय बघा. Jesus did it first for us. येशूंनी प्रथम आपल्यासाठी केलं. He took our debts and nailed it to the cross. येशूंनी आपलं कर्ज घेतलं, वधस्तंभी खिळलं. Say, our debts he nailed it on the cross. You cannot take another person's debts and nail it to the cross. आपलं कर्ज येशूंनी घेऊन वधस्तंभी खिळलेलं आहे. तुला तुझ्या नवऱ्याचं आणि बायकोचं कर्ज घेऊन नाही खेळायला होत. We can do it. करू शकतो. करायचं म्हटलं तर करू शकतो बेटा. मनावर घेतलं की होत आहे. Jesus had no sin in him. येशूंमध्ये पाप नव्हतं. Jesus had no debt in him. येशूंवर काही कर्ज नव्हतं. He took ours. येशूंनी आपलं घेतलं. He didn't owe it, येशूंनी केलं नव्हतं ते कर्ज, but yet he paid it all. तरी त्यांनी ते फेडलं आपल्यासाठी. आपण का नाही फेडू शकत आपल्या नवऱ्यासाठी किंवा बायकोसाठी? Because he loved us. त्याने आपल्यावर प्रेम केल्यामुळे. So that's why marriage is the same. लग्न तसंच आहे ना, जसं ख्रिस्त आणि मंडळी, You always, नवरा आणि बायको. you don't always owe it. तुम्ही नेहमी ते स्वतः करून ठेवले असं नसतं. पण And maybe your spouse has overspent. ठीक आहे, आता तुमच्या नवऱ्याकडनं किंवा बायकोकडनं झाला थोडासा जास्तीचा खर्च आणि झालं कर्ज. 5,000 sari, she bought 10,000 one.
5,000 साड्या घेतल्या. No, 5,000 costs of sari. She bought a one which cost 10,000. 5,000 साड्या, 10,000ची एक साडी, अशा 5,000 साड्या घेतल्या No, तिने. no. A sari which Put it- cost her should have costed her 5,000 rupees. ज्या साडीची किंमत तिला 5,000 पडायला हवी होती, Her eyes fell on a sari which cost her 10,000 rupees. तिचे डोळे मात्र पडले अशा साडीवर ज्या साडीची किंमत आहे 10,000. So the man has fallen into debts. मग तो माणूस पडतो कर्जात, कारण ऐपत होती 5,000ची, हे नाही घेतले 10,000चं. But you carry it in love. पण प्रेमाने थोडं तुम्ही वाहिलं, She liked it. तिला आवडलं, She bought it. तिने घेतलं. Sometimes you allow it. कधी कधी असं करायची परवानगी द्यायची, Not every day. रोज नाही, नाहीतर रस्त्यावर राहायला लागेल, नारळाच्या झाडाखाली. रोज नाही. But I will speak of the other side of the coin too. पण नाण्याची दुसरी बाजू सुद्धा मी बोलणार आहे. It's also important to know तेही महत्वाचं आहे जाणणं, when the debt came. की होता होता कर्ज कधी झालं. Take a few points. काही मुद्दे घ्या यावर. First, होता होता कर्ज कधी झालं या मुद्द्यावरचे मुद्दे घ्या. debt before marriage. लग्न अगोदरचं कर्ज. We already spoke, but I will repeat. थोडं मी ऑलरेडी बोललोय, परत सांगतो. Walk with eyes open, डोळे उघडून चाला. not just heart full. हृदय फक्त भरभरून आलंय, त्यात चालायची गरज नाही. डोळे उघडून चाला. Before you give your heart, हृदय देण्या अगोदर. that's why I always say give your heart last. म्हणून मी म्हणतो ना, तुम्ही हृदय शेवटी द्या. तुम्ही First, लोक have a discussion about other things. बाकी सगळं पहिलं बोला, मग हृदयाचं एक्सचेंज करा. People give heart first and then they come to know that debts are plenty on that person. पण मुलं मुली हृदय एकमेकांना पहिली देऊन बसतात आणि लग्नानंतर कळतं की Not एवढं lagna nantar. नंतर कळतं. They are heading towards marriage. Now they have to because they have loved one another. लग्नाकडे चाललेले असतात का त्यांचं एकमेकांवरती प्रेम बसलेलं, आता लग्न करायचंच. So they say, forget, don't look at the debts. मग म्हणतात जाऊ दे आता कर्जाकडे कुठं Only बघायचं, love. आपलं एकमेकांवरती प्रेम आहे, मग आपण प्रेम जेवूया, प्रेम खाऊया, प्रेम असं होत नाही ना. That's why म्हणून give your heart last. हृदय शेवटी द्या. First study the other person. पहिलं जरा अभ्यास करा. But then we love to talk about sun, moon and stars. पण आपल्याला तर सूर्यचंद्र तारेच बोलायला आवडतात ना आपल्या भेटींमध्ये. डेटिंग करताना बोलता काय, ये भी बोला करो. Some people know only after marriage that my spouse is a non-vegetarian. हो ना, काही Or लोकांना, काही non-vegetarian, चक्क, whatever. काही जोडप्यांमध्ये चक्क लग्नानंतर त्यांना कळतं माझा नवरा नॉनव्हेज खात नाही, माझी बायको नॉनव्हेज खात नाही. So मग what were you अगोदर talking? भेटताना बोलला काय, हॉटेलमध्ये गेला तो होता ना एकत्र, मग खाल्लं काय. So before you give your heart, तर हृदय देण्या अगोदर give your ears, कान द्या, give your eyes. डोळे द्या, Say, मग हृदय द्या. love is a gift, but marriage is a life's journey. प्रेम देणगी आहे, लग्न आयुष्याचा प्रवास आहे. आणि छान आहे तो केला तर. Marriage is not just holding hands. विवाह म्हणजे फक्त आलो हात धरले असं नाही. There are daily work to be done. रोजचं काम करावं लागतं त्यात लग्नात. Amen. हो की नाही. होच बहुतेक, पण डोकी काही हले ना आता. बहुतेक होच. If someone brings that into the marriage, समजा कोणीतरी लग्नात कर्ज आणलंच, maybe from their own choices, कदाचित त्यांच्या स्वतःच्या निवडीमुळे नवऱ्यानी का बायकोनी कर्ज करून ठेवलं, or even from their parents or grandparents. किंवा आई वडिलांकडनं कर्ज झालं होतं, आजी आजोबांकडनं कर्ज झालं होतं. Some sons are just paying off the grandparents' debts. काही मुलगे आजी आजोबांनी केलेलं कर्ज अजून फेडत असतात. And then they have to come to their parents' debts. आणि मग आई वडिलांनी नवीन करून ठेवलेलं असतं ते फेडायला लागतं. And then they have to come to their own debts. मग तोवर त्यांनी स्वतः नवीन केलेलं असतं ते फेडावं लागतं. Such people should not think much about marriage. अशांनी लग्नाचा फारसा विचार करू नये, कारण पिढ्यानपिढ्या तुम्ही फक्त कर्जच फेडणार आहात. मग लग्नातली मजा कधी येणार, म्हणून नको ते आपल्याला. तुम्ही कर्जच फेडा. So, कळलं का. पहिले आजी आजोबांचं, मग आई बापाचं, तोवर स्वतः केलेलं ते. म्हणजे तुझं आयुष्य ह्याच्यातच चाललेलं आहे. तू शादी कर मत बेटा, तू खर्चाही फेड. yes. मी विनोद करून सांगते, Am I making sense to some? पण मी काय म्हणतो, मी बोलतो त्यात अर्थ आहे का. आहे म्हणजे Because 100% आहे. your past becomes part of your shared future. कारण तुमचा भूतकाळ, तुम्ही जो भविष्यकाळ एकत्र घालवणार आहात, ऑलरेडी त्याचा भाग झालाय तुमचा भूतकाळ. And that's why transparency is not just good, it is necessary. मग पारदर्शकता चांगली असते असं नाही, पारदर्शकता चांगलीच आहे आणि गरजेची आहे. We always, when a couple dates, they always ask soft questions. पण मुलं मुली किंवा जोडपी जेव्हा डेटिंगला जातात
त्यांचे प्रश्न नेहमी असे मऊ 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 सुदच असतात. Because I don't want to lose him. I don't want to lose her. कारण की डोक्यात असंच असतं, मला नाही त्याला गमवायचं, मला नाही तिला गमवायचं. अरे पण ती कशा सकट येते तेही बघ, किंवा तो कशा सकट येतोय तेही बघ. वो एक पूरा पैकेज है, सारा पैकेज स्टडी कर बेटा. Do they come with cats and dogs and other reptiles? कोणाकोणाचं काय काय असतं, कोणाकडे मांजरी असतात, कोणाकडे कुत्री असतात, कोणी कोणी अलीकडे सापही पाळतं. आणि त्यांचा हट्ट असतो की लग्नानंतर मी हे सगळं घेऊन येणार, तुला आवडतं का तेही बघ. म्हणजे कुत्री मांजरी तरी ठीक आहे, आपण करून घेऊ, साप वगैरे माझ्या. You need to ask the hard questions also. म्हणून त्या डेटिंग मध्ये जरा अवघड प्रश्न पण विचारा एकमेकांना, की तू नक्की असाच आहेस ना. What kind of debt is it? काय कर्ज आहे तुला? How big is the burden? किती मोठं ओझं आहे तुझ्यावर? Is there any plan for you to repay it or you just carry forward it? कर्ज फेडायचं काही प्लॅनिंग आहे का, असंच आपलं पिढ्यानपिढ्या चालू ठेवायचं आहे? That now I pay, you pay, our children pay. की आता तू भरतोय मग मी भरणार आहे, मग आपली मुलं भरणार आहेत, असंच करायचं? Whose debts? Grandparents' debts. कुणाचं कर्ज फेडतोय? आजी आजोबांचं फेडतोय. Great grandchildren are still paying their great grandfather's debts. खापर पंचमांचं अजूनपर्यंत फेडतोय. Love is not blind. प्रीती आंधळी नसावी. Love should see. प्रीती आंधळी नसावी, प्रीतीला थोडं दिसू दे. Amen. Amen. And still stays. आणि प्रीती तरी राहते बर का. But it must see first. पण त्या प्रीतीला पहिलं दिसलं पाहिजे. See, it's not unkind to move slow at times. बघा कधी कधी जरा हळुवार रीतीने निर्णय घेणं म्हणजे निर्दयीपणा नसतो. It's not cold to ask questions. प्रश्न विचारणं म्हणजे अगदी थंडगार पडणं असं नव्हे. In fact, it is love in its strongest form. उलट पक्षी ते प्रेमच आहे, फार बलवान स्वरूपातलं प्रेम. Love with the strongest form is love with wisdom. आणि प्रेम बलवान स्वरूपातलं प्रेम म्हणजे ज्ञानासकट केलेलं प्रेम, की तुझं मला सगळं सांग, कारण त्या सगळ्यात मला तुला साथ द्यायची. And if that person is not ready to share anything, then stop it forever. आणि मग तो व्यक्ती तुम्हाला काहीच सांगायला तयार नसेल तर मग तिथेच पूर्ण विराम द्या. If the weight is too heavy, आणि ते वाट बघणं जर तुम्हाला जड जात असेल, it doesn't mean you stop loving. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रेम करणं सोडून द्या. It means you walk slower. याचा अर्थ तुम्ही जरा हळू चाला. It means to think deeper. आणि थोडंसं गहन विचार करा. It means to pray harder. जरा अजून प्रार्थना करा. Before you say I do. I do येऊन म्हणायच्या आधी. That magical word, when you say it, you should have done your homework well. तो जादूचा शब्द I do म्हणण्या अगोदर तुम्ही तुमचा गृहपाठ चांगला केला पाहिजे. Because once you commit, कारण एकदा का एकमेकांशी तुम्ही करार केला, it's not just their debt. की ते फक्त मग त्याचं कर्ज आणि तुझं कर्ज असं नसतं. Say it's your shared journey. ते आता आपलं एकत्रित प्रवास आहे तो. Before marriage it was his. लग्ना अगोदर त्याचं एकट्याचं होतं. After marriage it is yours also. लग्नानंतर आता ते तुझं पण झालंय. It's a joint shared journey. एकत्रित प्रवास आहे हा, जो एकमेकांनी वाटून करायचा आहे. Marriage is not just a romance. लग्न म्हणजे केवळ प्रणय नव्हे, It is also responsibility. जबाबदारी पण आहे ती. It's not a Disney ride. आणि ती काय डिस्नीतली राईड नाही फक्त. It's not a Imagica ride. इमॅजिका पण नाहीये ते फक्त. Amen. Somebody really liked it. न्यू लैंड पे कोई बंदा है जला पड़ता है, इधर मालूम नहीं क्या. So yes, before you give your heart fully, know the path that you are taking. संपूर्णपणे हृदय देण्या अगोदर ज्या रस्त्याला तू लागणार आहेस तो रस्ता तर समजून घे. Don't build your home on unknown ground. अनोळखी जमिनीवर घर बांधू नका. First see whether it is sand or rock that you are building पहिलं your home. तपासा घर ज्याच्यावर बांधायला घेतलंय ती वाळू आहे का खडक आहे. Don't say I'll build a big palace like Taj Mahal here, but that is only sand. असं म्हणू नका मी इथे याच्यावर ताजमहाल बांधणार आहे. अरे पण ती वाळू आहे खाली. Don't walk नो कमेंट्स. into the storm without checking the sky. आकाश तपासल्याशिवाय वादळात जाऊ नका. Ask, listen, pray, विचारा, विचारा, ऐका, प्रार्थना करा, बोला, मग करा. and then love. मग प्रेम करा. शेवटी प्रेम करायचं. Last is love. शेवटी प्रेम करायचं. Last is love. शेवटी प्रेम करायचं. सगळं तपासलं. Last you can give the ring. शेवटी तुम्ही रिंग द्यायची. Whatever style you want, kneeling down or ज्या whatever. कुठल्या स्टाईलनी करायचं असेल ते कर.
But we do it first. पण आपण पहिली रिंगच देतो, And then मग we hear that he has debts. कानावर पडतं त्याला परत- कर्ज आहे, परत मालूम आहे दे, क्या? परत दे, आणि परत ते कसं सांगणारे होतं? पण खूप असतात ना, मालूम आहे क्या, बोलणारे कमी असतात का आपले, मालूम आहे क्या म्हटलं की मी यांना कळतो. अच्छा. Say, second point. दुसरा मुद्दा, Debts after marriage. लग्नानंतरचं कर्ज. Marriage is not just joy and laughter. लग्न म्हणजे केवळ हसी मजाक वगैरे नव्हे, It's also sharing the load. एकमेकांचा भार वाहणं पण आहे ते. When debt comes after marriage, समजा लग्नानंतर कर्ज झालं आलं, because sometimes before marriage you may not have debts, but after marriage you can carry debts. कधी कधी लग्ना अगोदर तुम्हाला काही कर्ज नसेल दोघांनाही, पण लग्नानंतर कर्ज होऊ शकतं. Whether by surprise मग ते अकस्मात आश्चर्यकारक or रीतीने mistake असो, or काही hard times, चूक झाली असो, काय अवघड प्रसंग आले असो त्यामुळे ते कर्ज असो, or you want to buy a house. किंवा तुम्हाला घर घ्यायचं असेल त्याचं कर्ज असो. So it's not his debt or her debt anymore, it's our debt. आता लग्नानंतर ना तुझं माझं भाषा नाही करायची, सगळं बोलताना म्हणायचं आपलंय कर्ज सुद्धा. Yes, not your problem. तुझी समस्या तू बघून घे, नाही No, your problem, you fix it. आता तुझी प्रॉब्लेम तुझा प्रॉब्लेम आहे तू बघून घे, असं नाही. No, let's face this together. एकत्र त्याला तोंड द्यायचंय, Because we are one in it. कारण आपण एक आहोत. Amen. आमेन. And how to do it? आणि कसं करायचं ते, Take the points. अजून मुद्दे घ्या. First, एक, talk openly, not hidingly. उघडपणे बोला, लपाछपी करू नका. No blame game. एकमेकांना दोष देऊ नका, ती ब्लेम गेम नको. तू केलं मी केलं, तुझ्यामुळे झालं माझ्यामुळे झालं ते नका बोलू. Sit down like two wise believer people दोन सुज्ञ बिलीवर लोकांसारखं खाली बसा, sitting in one boat. एका नावेत. If there is a hole in that boat, त्या नावेला जर भोग पडलाय it's useless pointing fingers at the other. तर दुसऱ्याकडे बोट करून काही फायदा नाहीये. Because if he is going to drown, you are also going to तुम्ही drown. एकाच नावेत एकत्र आहात, तो बुडणार आहे तर तूही बुडणार आहे. No, but there is only one hole in the boat. नाही, नावेला अजून एकच भोग पडलाय. Whether you make 1 or 10, both will drown. एक भोग पाड 10 भोग पडू दे, नाव बुडणार आहे. नावेत तुम्ही दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र उपाय काढा. What should they do? काय करायला हवं, Patch it up together. दोघं एकत्र मिळून भोकं बुजवा, म्हणजे नाव शाबूत राहील. हो की नाही, Yes. हो की नाही. Be honest. प्रामाणिक राहा. How it happened, what happened. सारखं इन्व्हेस्टिगेशन करायची गरज नाही, सीआयडी सारखं. नाही पण हे झालंच कसं, नाही पण आता झालं बाबा, आपण मोकळं करू दोघं एकत्र. But also talk it over why it happened also. आणि पण कधी Next time you will थोडं not repeat the same mistake. कसं झालं थोडं शोधून काढा, म्हणजे पुढच्या वेळेला परत ती चूक नको. Second, पुढे make a plan together. एकत्र योजना करा, Write it down. लिहून ठेवा. Count the coins you have जी नाणी तुमच्याकडे आहेत ती मोजा, and cut back if needed. आणि जर कुठे काही कटछाट करावी लागली तर करा, Because you have to pay the debts. कारण तुम्हाला कर्ज फेडायचंय. The first thing in your mind is finish off with the debts. तुमच्या मनात पहिली गोष्ट हीच यायला हवी की आपल्याला कर्ज फेडायचंय. आमेन, Amen. आमेन, आमेन. अग्री. Maybe just eat bread without jam and butter. कदाचित जॅम आणि बटर घेऊ नका, नुसता ब्रेड खा. After you pay off, then start with jam and butter. कर्ज फेडल्यानंतर मग जॅम घ्या, बटर घ्या आणि खा. But do it as a team, not one having jam and butter, the other having only bread. पण एकत्र मिळून करा ऍज अ टीम. हा, नवऱ्यानी पार जॅम आणि बटर, घरचंही बटर, तूप बीप सगळं टाकून खातो आणि ही काहीच खात नाही, असं नाही करायचं. हे बरोबर नाही. ब्रेड खाताय दोघं एकत्र, ब्रेडच खा. सगळं खाताय दोघं एकत्र, सगळं खा. You are two lovers, you are not two fighters. तुम्ही दोन प्रेमी आहात, भांडणारे योद्धे नाही. Set goals. गोल ठेवा पुढे, Pay this much each month. की दर महिन्याला आपण एवढं एवढं फेडू. I will save here. मी इथे इथे वाचवते, I will save there. मी इथे इथे साठवते, तू तिथे तिथे साठव. Amen. आमेन. Don't buy a huge house if you cannot afford. जर ऐपत नाहीये तर मोठे मोठे अलिशान घरं घ्यायची गरज पण But नाही. my friend has it. नाही पण माझ्या मित्राचं आहे. They can afford. मित्राची ऐपत आहे म्हणून आहे, तुला जमणार आहे का? Your time also will come. तुझी वेळ पण येईल ना, थांब ना. Amen. आमेन. Wait for that time. थांब ना त्या वेळेसाठी. त्यांनी मोठं घेतलं म्हणून आपण घ्यायचं लगेच काय, नको. Third point. तिसरा मुद्दा, Don't use guilt as weapon. दोषी भावनेला हत्यार म्हणून वापरू नका, Because debts are already heavy. कारण कर्ज एक तर जड असतं, Don't make it heavier. तर ते अजून जड करू नका. Because some people use sharp words कारण काही लोक असे मग धारधार शब्द वापरतात ना, and the other person feels so guilty. आणि मग समोरच्या माणसाला, नवऱ्याला किंवा बायकोला इतकं दोषी वाटतं ना
की असं तलवार घेऊन मारायची गरजच नाही, त्यांचे शब्दच कापतायत. Because debt is already there. Don't make it heavier. आता कर्ज ऑलरेडी झालेलं आहे, त्याच्यामध्ये असल्या सगळ्या तीक्ष्ण शब्दांची भर घालून ते अजून कशाला बोजाण जड करतोय. Because agape love says, कारण अगापे प्रेम म्हणतं, I am with you. मी आहे तुझ्या सोबत, Let's walk this road together. हा रस्ता आपण एकत्र चालूया. अगापे प्रेम असं म्हणतं. Amen. आमेन. Because guilt breaks, कारण दोषी भावना ना तोडते, but the grace of God will build. देवाची कृपा बांधते. Trust on God to do it. देवावर विश्वास ठेवा ना की देवाने करावं. Fourth, 4, pray together. एकत्र प्रार्थना करा. Ask God for help, देवाला सांगा की दे बाप्पा तू आम्हाला मदत कर, for wisdom, तू आम्हाला ज्ञान दे, for the daily bread. तू आम्हाला रोजची भाकर पुरव. See, the Bible says बायबल म्हणतं in Psalm 23 verse 1, स्तोत्र 23 त्यातलं पहिलं वचन, the Lord is my shepherd, I lack nothing. प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. And he can guide you even when your wallet is empty. आणि तुमचं पाकिट रिकामं असलं तरी प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. But see that your heart is full. पण हृदय भरलेलं ठेवा देवाप्रित्यर्थ, एकमेकांप्रित्यर्थ. Even if your wallet is empty, let your heart be full. पाकिट जरी रिकामं असलं तरी हृदय भरलेली ठेवा. When your heart is full of God, full of love, full of forgiveness, full of mercy, हृदय जेव्हा देवाने भरलेलं असेल, प्रेमाने भरलेलं असेल, दयेनं क्षमेनं भरलेलं असेल, God will fill your wallet. देव तुझं पाकिट पण भरेल. हृदयात ठेवायचा कडूपणा मग काही नाही भरून निघत. Fifth point, 5वा मुद्दा, stay united. एकत्र राहा. Many couples break over money, अनेक जोडपी पैशावर घटस्फोट घेतात, not because of their debt, त्यांच्या कर्जामुळे नाही, but because they stop becoming one. पण एकत्र होतच नाहीत ते लोक. They stop being one. एकत्र नाही होत, See? एकत्र नाहीच होत. Always stay together. नेहमी एकत्र राहा ना. Hold hands even in the storm. वादात पण हात एकत्र धरून ठेवा. People hold hands only when good times come. पण जोडपी हात धरतात एकमेकांचे फक्त चांगल्या काळात. Be stronger than the bill. Be stronger than the debt. ते जे काही बिल आलेलं आहे, ते जे काही कर्ज झालेलं आहे, त्याच्यापेक्षाही बळकट तुमचं एकमेकांशी एकत्र असणं असू दे. Sometimes कधी कधी debts can test your love. कर्ज तुमच्या प्रेमाला तपासेल. Stress can test your love. कधी कधी आलेलं टेन्शन तुमच्यातल्या प्रेमाला तपासेल. But it can also grow you together. पण ते तुम्हाला एकत्र वाढवेल सुद्धा. Amen. Amen. When you grow, when you carry it together, grace comes. एकत्र तुम्ही ते वाहिलं ना की कृपा येते. But when you allow the other person to carry it, grace will not come. पण त्याचं त्याला करू दिलं, तुझं तू करत राहिली तर त्याच्यावर कृपा येत नाही. का आपण लग्न झालेलं जोडपं आहोत, आपण ब्रह्मचारी आणि कुमारिका आता नाहीये. If you want grace to fall in the couple should stay united. जोडप्याची जर इच्छा असेल की देवाची कृपा त्यांच्यावर यावी तर त्या जोडप्याने एकत्र राहावं लागेल. Then you will be debt free. मग तुम्ही कर्जमुक्त व्हाल. I promise you, you will be debt तुम्ही free. वेदीवर आहे, तुम्ही कर्जमुक्त व्हाल. Everything depends on your unitedness. सगळं तुमच्या एकीवर अवलंबून आहे. नवरा बायको एकत्र घट्ट धरून राहा एकमेकांना. Flowing together. एकत्र व्हा. Caring for one another. एकमेकांची काळजी घ्या. Respecting one another. एकमेकांना आदर द्या. Understanding one another. एकमेकांना समजून घ्या. Flowing with one another. एकमेकांबरोबर व्हा. Covering the mistakes. आणि चुका एकमेकांच्या झाकून घ्या. उघड्यावर आणायची गरज नाहीये एकमेकांच्या चुका. सोशल मीडियावर टाकायची पण गरज नाहीये एकमेकांच्या चुका. टेक केअर ऑफ वन अनदर. हाइड इट इफ नीड अराइजेस. Don't open it up before marriage. लग्ना अगोदर you have to check all these things up. हे सगळं तपासा. And after marriage, आणि लग्नानंतर cover it all up. सगळं झाका. Take care of one another. उघड्यावर आणू नका. एकमेकांची काळजी घ्या. लग्न झालंय आपलं असं नाही. getting me what I'm किती saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. It is so important. किती महत्वाच्या आहेत या गोष्टी. Third point. तिसरा मुद्दा, should there be one wallet too? एक पाकिट सुद्धाच असायला हवं का? Should there be one wallet too? एकच पर्स, एकच पाकिट असायला हवं का? Or should we carry two purses? का आम्ही दोन वेगवेगळी पाकिट करू? तुझं तुला, माझं मला. One love, एक प्रेम, one life. एक जीवन. Should there be one wallet too? मग पाकिट सुद्धा एकच ठेवायचं? Should there be one account or two account? एक अकाउंट का दोन अकाउंट करायचे? When two people say I do, दोन माणसं जेव्हा आय डू असं लग्नात म्हणतात, it does not only mean heart is merging, याचा अर्थ असा नाही की फक्त हृदय एक होत आहे, but even the wallets are touching each other. पाकिट पण एकमेकांना जुळतायत. Say, marriage is not all about hugs and kisses only. लग्न म्हणजे फक्त मिठ्या मारणं आणि मुके देणं. फक्त मिठ्या मारणं आणि मुके देणं नाहीये. लग्नात मिठ्या मारणं आणि मुके देणं आहे. It's budget, it is bank.
त्यात बजेट आहे, त्यात बँक आहे, and the bills to talk about. त्यात बिलं आहेत जी फेडायची असतात. Say, you have to talk it out. सगळं बोलायला हवं. Every morning, I and my wife, when we have a cup of tea, we talk. रोज सकाळी ना मी आणि माझी बायको म्हणजे आम्ही दोघं जण चहा प्यायला बसलो ना की आमच्या ह्या सगळ्या चर्चा सुरू होतात. Talk with your spouse. बोला एकमेकांशी बोला. ते तोंडात मूग घालून बसू नका ढम्यासारखे बोला. Because maybe God has something to say to the wife, God has something to say to the husband. कदाचित देवाला त्या नवऱ्याला काहीतरी सांगायचं असेल किंवा देवाला त्या बायकोला काहीतरी सांगायचं असेल. Sometimes God can speak to somebody who is more responsive that day. आणि कधी कधी देव त्या एकाशी बोलेल की जो जास्त त्या दिवशी प्रतिसाद देत आहे. And so you have to listen to the other. तर मग ऐकायचं तुम्ही. Sometimes I am not responsive to God that day and she is more responsive. Listen to her what she has to कधी say. कधी समजा मी देवाला जास्त प्रतिसाद देत नाहीये पण ती देत आहे. That day. फक्त त्या एखाद्या दिवशी समजा असं झालंय की मी जास्त प्रतिसाद देत नाहीये ते देत आहेत तर त्यांचं ऐकायचं. That's why you have to listen to the other. म्हणून दुसऱ्यांचं ऐकायला हवं, एकमेकांचं ऐकायला हवं, नवऱ्याने बायकोचं, बायकोनं नवऱ्याचं ऐकायला हवं, त्याच्यासाठी बोलायला हवं. So some couples fight over whose money is whose. पण काही जोडपी भांडणच याच्यावर करतात की कुणाचा पैसा कुणाचा आहे, तुझा पैसा तुझा आहे का, माझा पैसा माझा आहे का, आपल्या दोघांचा आपला आहे का, काय आहे. See, if you have one soul, एक जीव आहे ना, the stewardship also should be one. एक जीव आहे ना, तर त्या पैशाचा कारभार पण एक जीवच पाहिजे. Mark 10:8 clearly says, मार्क 8:10 क्लिअरली सांगतं, the two shall become one. ते दोघे एक जीव होतील. Not only in flesh, फक्त देहात नाही, in mind, in wallet, in Manat. thinking, मनात, विचारात, पाकिटात, in strategies, in plans. योजनांमध्ये, सगळ्यात ते एक जीव होतील. We only think about body. आपल्याला एक जीव म्हटलं की फक्त देह आणि शरीरच आठवतं. Amos नाही. 3:3 says, आमोस 3:3 म्हणतं, can two walk together unless they agree? दोघे जण जवळ सहमत होत नाही त्यांना एकत्र चालता येईल का. आमोस 3:3. Marriage is agreement. तर लग्न एक अग्रीमेंट आहे, एक सहमत व्हायचा प्रकार आहे, Agreement to walk together. एकत्र चालायचा करार आहे, Unitedly. एकत्र, एकत्रितपणे एकत्र. It is partnership, आणि ती भागीदारी आहे not a money secret mission. आणि पैशाविषयीनं गुपित ठेवायचं मिशन नाहीये ते. What does the Bible say? बायबल काय म्हणतं. Now Bible has no direct command saying thou shall merge bank account together. आता बायबल मध्ये काही डायरेक्ट असं वचन कुठे लिहिलेलं नाहीये की तुम्ही दोघांनी आता आपापले अकाउंट बंद करून एकच जॉईंट अकाउंट उघडायचं असं कुठल्या अध्यायात लिहिलं नाहीये. But Bible does say, पण बायबल जरूर असं म्हणतं, be one, एक जीव व्हा, be united, एकत्र राहा, be honest, प्रामाणिक राहा, share with one another, एकमेकांना सगळं सांगा, walk in love, प्रेमानं चाला, walk in forgiveness. क्षमेत चाला. Say, हा Acts 4:32 says, प्रेषित 4:32 all believers were one in heart and mind. They shared everything. सगळे विश्वासू लोक हृदयात आणि मनात एकत्र होते आणि त्यांनी सगळं आपसामध्ये वाटून घेतलं. See, if that is said about the church, how much more the family? चर्च विषयीच असं बोललं जात आहे तर फॅमिली किती एकत्र असली पाहिजे जरा विचार करा. That's not law. तो काही नियम नाहीये, It's a love in action. हे कृतीतलं प्रेम आहे. हा नियम नाहीये, हा कायदा नाहीये काही, हे कृतीतलं प्रेम आहे. It's not about talking about account. It is talking about one heart. अकाउंट विषयी तुम्ही काय बोलताय. नाही नाही, ते अकाउंट विषयी बोलणं नाहीये, ते हृदय एक झालेलं आहे. Are you getting me? कळतं का मी काय When म्हणतो. my heart and her heart are one, माझं आणि त्यांचं हृदय जेव्हा एक होतं, money is not the issue. पैसा प्रकरण बनता कामाच नाही. It will not be an issue. पैसा होणारच नाही प्रकरण. कुठून आला मध्ये पैसा. Because when hearts are united, everything is united. कारण हृदय जुळली की सगळं जुळतं. जुळायला हवं, जुळवा. Join your hearts. हृदय जुळवा पहिली. Divorce is not sacrifice, it is selfishness. घटस्फोट म्हणजे त्याग नाहीये, घटस्फोट स्वार्थी जगणं आहे. Divorce is selfishness. घटस्फोट स्वार्थीपणा आहे. Because you don't care for the other, you don't care for your children. कारण तुम्हाला तुमच्या त्या लाईफ पार्टनरची काही पडलेली नसते आणि तुम्हाला तुमच्या मुलामुळांची पण काही पडलेली नसते. तुम्ही तडक फडक स्वार्थीपणे घटस्फोट घेता. Say, yes, somebody have to just accept it passively. कोणाला तरी शांतपणे ते स्वीकारावं लागतं. Because the other has forced it on you. कारण ते दुसऱ्याने तुझ्यावर लादलंय. That's a different issue. ते वेगळं. दुसऱ्याने घटस्फोट दिला, ते ऐकायलाच तयार नाही म्हणून तुला घ्यावा लागला, ते वेगळं. But we will not enter into that त्याच्यात now. नाही जायचं आपल्याला. मात्र
There are 3 ways couples can handle accounts. 3 मार्ग आहेत ज्या मार्गाने जोडपी अकाउंट्स हँडल करू शकतात. 1. एक, Full merging. पूर्ण एकत्रच करा ते. That means one account. एक अकाउंट जॉईंट. Best for couples who want total honesty and teamwork. ज्या जोडप्यांना संपूर्ण प्रामाणिकता आणि टीम वर्क हवा आहे त्यांनी जॉईंट अकाउंटच करा, वेगळं नकोच. One pot. एकच pot, One bank. एकच बँक, One plan, one purpose. एक योजना, एक संकल्प. And it helps us त्यातनं मदत होते आपल्याला. because it helps stop secret spending. कारण त्यातनं काय होतं, गुपितपणे केलेले खर्च बंद होतात. कारण मी केलेला त्यांना कळतोच आहे. Yes. त्यांनी केलेला मला कळणारच आहे, मग गुपित नकोच. And so you never say my money, your money, it's our money मग now. असली भाषा घरात येतच नाही की तुझा पैसा माझा पैसा. घरात बोलताना पण हीच भाषा येते की हा आपला पैसा आहे. But then both must be wise and trusted. पण मग दोघे ज्ञानी पाहिजेत आणि विश्वास ठेवण्याजोगे पाहिजेत. Because in that also no while spending like hungry people. कारण की त्याच्यामध्ये सुद्धा भूक लागल्यासारखं खरंच नकोय. Amen. Amen. Because one may be a spendthrift and you may be a meager spender. कारण नवरा बायको मध्ये कदाचित एक जण खूपच खर्च करत आहे आणि एखादा दुसरा बचाव करून आहे असं असू शकतं. And since you know how much money is going out of the kitty, then there are fights. आणि मग तुम्हाला माहिती असतं की त्या पॉट मधनं किती पैसा बाहेर चाललाय, मग त्याच्यावर नाही भांडणं होतात की तू एवढा भरमसाठ खर्च करून बसली. मी बघ एकदम फाटलेला शर्ट हो ना. घेतला, तू नाही एकदम नवीन. See, पण एवढं फाटलेलं घालायचं का? एखादा शर्ट कधीतरी घ्यावा माणसानी, कर्ज असेल तरी सुद्धा. see, and so there are pros and cons. म्हणजे But दोघांमध्ये आहे, I feel this is best. प्लस मायनस आहे. Unless you are, I mean, you have to be very mature to walk हेच in उत्तम आहे. this kind आणि of trust. मी काय म्हणतो, असल्या पद्धतीच्या विश्वासात चालायला ना एक प्रौढता आणि समंजसपणा पाहिजे. That living for my wife and she living for me. की मी माझ्या बायकोसाठी जगणं आणि बायकोने माझ्यासाठी जगणं, आणि कोणी त्याच्यात कमी पडलं तर आपण ते 100% करून टाकणं. मी कमी पडले 20%, त्यांनी भरावं. ते कमी पडले 20%, मी भरावं. समोर यावे 100%. Say, complimenting, एकमेकांना not contradicting. एकमेकांना अशा पद्धतीनं एकत्र ठेवणं, वादिवाद न करणं. Like you want to buy a shirt and you say, you go to the market and you tell your wife, you buy a sari. जसं तुम्हाला शर्ट घ्यायचा आहे पण तुम्ही बाजारात गेला आणि बायकोला म्हणाला की तू साडी घे, And she wants to buy a sari and then she goes to the market and she says, I'll buy for my आणि husband. तिला साडी घ्यायची असते पण ती बाजारात जाऊन म्हणते की नाही मी माझ्या नवऱ्यासाठी शर्ट घेईन. If that is the kind of attitude that prevails, then this first one is really अशी working for वृत्ती you. जर त्या नवऱ्या बायकोत असेल तर मग हे पहिलं आता मी बोललो ना की जॉईंट ठेवा सगळं, ते ठीक आहे. Hallelujah. Some things I'm remembering, I won't share. Second point. I faintly know. Second point. 38, 39 years we live together, sir. Second point. Partial merge. पार्शल एकत्र करा, थोडं तरी एकत्र ठेवा. Partial merge. थोडं एकत्र करा, सगळंच्या सगळं नाही तर थोडं एकत्र करा. Partial merge means पार्शल एकत्र म्हणजे joint also and individual accounts also. एकत्र पण आहे, जॉईंट पण आहे आणि एकट्या एकट्याचं पण आहे अकाउंट. Are you getting me? कळतंय का? एकट्या एकट्याचं पण अकाउंट आहे आणि जॉईंट पण आहे. कारण आता पगार जॉईंट अकाउंट मध्ये तर कंपनी टाकायची नाही ना. कंपनी तुझा पगार तुझ्याच अकाउंटला टाकेल तर ठीक आहे, भले See, राहील. in our times we used to get cash, so it was very easy for आमच्या us. काळी पगार पण कॅश मध्ये मिळायचा तर आम्हाला सोपंच होतं. But today, आज each one gets it in their account. प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये जातं. You need an extra agape love to हो ना. bring it all in one pot. मग आगापे प्रेमच पाहिजे आता तर लग्नामध्ये, ते सगळं एकत्र एका पॉट मध्ये आणायला. का अकाउंट ऑलरेडी 2 वेगवेगळे आहेतच. तिची कंपनी तिला पगार देते, माझी कंपनी मला पगार देते. We will talk about it later, but I नंतर will come बोलू. to it. येतो मी हळूहळू तिथे. And so this is a good balance. तर हा बॅलन्स, हे संतुलन चांगलं. Joint account for bills, बिल वगैरे फेडायची तर त्याच्यासाठी जॉईंट अकाउंट ठेवा. saving, giving, बचत करणं, Paying सेव्हिंग of the करणं, debts. बिल फेडणं, कर्ज फेडणं. small personal accounts you And- want to have, then you can spend it from your own account. छोटे छोटे पर्सनल अकाउंट, आणि तुला छोटस स्वतःसाठी काही खर्चायचं आहे तर ते तुझ्या त्या छोट्या पर्सनल अकाउंट मधून खर्च. So if you also have little bit extra money for yourself and she has, both of them have separate account for their personal needs. म्हणजे मग दोघांकडे थोडे थोडे स्वतःचे पण असे पैसे असतात की जे त्यांना व्यक्तिगत रीतीनं वापरायचे आहेत. Amen. असं. Like supposing it's her birthday समजा तिचा वाढदिवस आहे and I said I am taking the money from the pot. आणि मी म्हणालो की त्या एकत्रित जॉईंट अकाउंट मधनं मी पैसे घेणार. का? का? ना तुझं बर्थडे ना तुला गिफ्ट घ्यायचं. See that it looks something very different. नको, ते वेगळंच दिसतं. असं का त्यावेळेला So, तुझ्या अकाउंट because मधून द्यायची? you don't have anything, everything is in the pot. कारण मग कसं होणार की सगळं त्या जॉईंट अकाउंट मध्येच आहे.
So सगळं त्या whatever pot- you spend, even 5 rupees, the other person knows. मग 5 रुपये जरी खर्चले तरी त्या दुसऱ्याला कळतंय So there is no surprise. मग सरप्राईजच राहणार नाही बर्थडेचं. So if you have a special account for yourself, little bit, तसं थोडंफार प्रत्येकाचं आपलं एखादं अकाउंट असेल ठीक, say, and then from it you remove, आणि त्यातून मग दे ना, and then you buy a shirt. त्यातून मग बर्थडेला तिला काहीतरी I घे want to surprise you with a की shirt. तुला मला सरप्राईज द्यायचं होतं. See, and then that is a sacrifice. तो त्याग आहे. The pot money is not a sacrifice. एकत्रित ठेवलेला पैसा त्याग नाहीये, तो प्रपंचाचा गाडा ओढायला ठेवलेला पैसा आहे. एकत्रित ठेवलेला Now, पैसा. in this separate money also, पण या वेगवेगळ्या पैशात सुद्धा both should know it. दोघांना माहित असलं पाहिजे. It still cannot be secret account. ते पण गुप्त नाही ठेवायचं. त्याला माहिती असावं की तुझं असं Are you एक getting account. me? आणि तुला माहिती असावं की त्याचंही असं एक अकाउंट आहे. ते लपवून नका ठेवू. That also you should not have it secret. म्हणजे ते सुद्धा असं गुपित ठेवू नका की लग्नानंतर पार ते मेल्यावर कळलं की आमचं हे अकाउंट होतं. आता नको. Third point. God forgive. Never do that. तिसरा मुद्दा. Third point. 3 Fully separate. पूर्ण वेगळे. This is your money. This is my money. हा तुझा पैसा, हा माझा पैसा. हे सोफा माझं आहे, माझं नाव टाक. हा. हे चेअर तुझे, तुझं नाव मग टाक. हळूहळू ये तेरा घर, ये मेरा घर. हो का? And so, and it becomes easy also. After divorce, you can Oh. just pick up your whatever your name is written. मग घटस्फोटात सोपं पडतं ना. झाला घटस्फोट की आपलं गुंडाळायचं आणि निघायचं. But that is not recommended नको, as नको. Christians. हा सल्ला मी ख्रिश्चन म्हणून देणार नाही. Yes, in our times, whenever you, when you buy some steel burtons, they used to नावले. write the हो, names हो. on it. आमच्या काळी हो की नाही, जुन्या काळी स्टेनलेस स्टीलची भांडी घेतली, लोखंडाची भांडी घेतली, पितळी भांडी घेतली, So when की त्याच्यावर divorce- नाव लिहायचे. So when divorce happens, the wife picks up all the burton and this fellow has nothing. मग घटस्फोट झाला की बायको ती सगळी भांडी गोळा करणार, माझं नाव आहे त्या भांड्यावर. Because the husband, poor fellow, never writes a name on that कारण utensil. नवऱ्याची नावं तर भांड्यांवरती येणारच नाहीत ना. मग ती सगळी भांडी घेऊन निघून जाते आणि ह्याच्याकडे काही राहत नाही So स्वयंपाकाला. third point. तिसरा मुद्दा. Oh God, I don't know. I हे have no बाप्पा, time now. किती सुंदर. मी तर म्हणते संध्याकाळपर्यंत सुरूच राहा तुम्ही. बहुत मजा आ रहा सर, बहुत मजा आ रहा. मैं खुद सीख रही हूँ और मैं भी सीख रही हूँ, तो बोलो. Now, the third one, fully separate, works only if both are super mature Yes. and Yes. what you call it, ultra honest. हो. आणि तिसरा हा जो प्रस्ताव आहे ना की तुम्ही दोघांनी आपलं वेगवेगळं ठेवा, अकाउंट सुद्धा आणि सगळं वेगवेगळं. तर हे कधी होऊ शकतं, जेव्हा अगदी खूपच प्रामाणिकता त्या दोघांमध्ये असेल, खूपच प्रौढता आणि समंजसपणा असेल, तर ते तेव्हा होऊ शकतं. But usually it causes confusion. पण साधारणतः ना त्यात गोंधळच होतो. Who pays for the firewood? Who pays for this debt? कारण हे कर्ज कोण फेडणार, दुधाचं बिल तू फेडतोय का मी भरायचंय, लाईटचं बिल आलंय तू देतोय का मी देणार आहे, कामवालीचं कोण देणार आहे. See, and so it becomes big thing. मग ते फार सगळं For मोठं small, होऊन small बसतं. things also. छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या होऊन बसतात. मग Electricity bill तू भरायचं हो. होतं, तू नाही भरला तर मला भरायला लागणार हो, का? And then there is असं. a fight there. लाईटचं बिल, मग त्याच्यावरनं भांडणं. मग And then if the light- लाईट लावतानाही टेन्शन येईल. मग लगाव ना कोण. Because who pays? The wife pays. So the man doesn't put the light also. He just का sleeps in the dark. बायको फेडणार आहे लाईटचं बिल, मग त्या नवऱ्याला भीती वाटते एसी लावायला सुद्धा. आमची ही भरणार आहे बिल, हा बिचारा एसी लावत नाही त्या भीतीपायी. असलं कसलं लग्न. Because it often becomes mine and yours कारण and मग होता होता ते ours तुझं माझं, missing. तुझं माझं, तुझं माझं असं होतं ना. आणि त्याच्यामध्ये आपलं निघूनच जातं. आपला हा शब्द राहतच नाही. When the son is good, then the father says he's my son. मुलगा चांगला असला ना की वडील, जोवर मुलगा चांगला आहे तर वडील म्हणतात माझा मुलगा आहे. When he is a destruction in the home, मुलगा जर बिघडला father says, see your son what he is तर doing. मग बाप म्हणतो बघ तुझा मुलगा. हो का, मी एकटीने काढला का. हा? Ours, आपला आहे ना, ours. अपना है दोनों का. The danger is धोका असा आहे, division grows where unity should live. विभक्तपणा कुठे वाढतोय बघा, इथे वाढतोय जिथं ऍक्च्युअली ऐक्य असायला हवंय. So I think so I will continue next week. कारण की वेळ खूप झाली ना, मी पुढच्या आठवड्यामध्ये बोलीन.
After this, you will never have a question concerning mismanagement of money. याच्यानंतर तुम्हाला कधी प्रश्न पडणार नाही लग्नामध्ये पैशाच्या विषयीनं काही So हाताळता whatever is येत there in my heart, I want to share with you. तर माझ्या हृदयात जे काय आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. So if ever you have problems, you can reach out to my message and तर get your questions answered. समजा कधी काही प्रॉब्लेम झालाच तर तुम्ही माझ्या मेसेजला ऐका आणि त्यातनं तुम्हाला उत्तरं मिळतील. Yes. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. Amen. Let us worship the Lord. मग प्रभूची आराधना करूया का? धन्यवाद. Thank you, Jesus. तुझे आभार स्वामी राजा. आमेन. We worship you, Jesus, Lord. Thank you, Lord. Make me more like you. Jesus, make me more like you. Make me more like you. हालेलुया. Jesus, Amen. make me more like you. Give me your heart that's filled with love and make me more like you. Thank you, Jesus. Give me your heart that's filled with love and make me more like you. Make me more like you, Lord. Make me more like you. Jesus, make me more like you. Make me more like you. हालेलुया. Jesus, make me more like you. Yes. Give me your heart that's filled with love and make me more like you. Give me your heart that's filled with love and make me more like you. तेरे जैसा बना. हालेलुया. तेरे जैसा बना. आमेन. यीशु तेरे जैसा बना. आमेन. तेरे जैसा बना. यीशु तेरे जैसा बना. Thank you, Jesus. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से हालेलुया. और तेरे जैसा बना. Rabba shakara bantala rabba karaba rabba. हालेलुया. रबा Hira खराबा mantala शंदू. rabba karaba. मांडरा खराबा सिराबा Father, I सरबा. thank you and praise you for this time, देव Lord. बाप्पा मी तुझे आभार मानतो स्तुती करतो या वेळेसाठी. Master, प्रभू this was a little tough subject, हा Master. विषय थोडासा अवघडच होता But it is very beneficial to the body of Christ. पण ख्रिस्ताच्या देहासाठी फार फायदेकारक विषय आहे हा. Because many people go through this torture कारण अनेक लोक या and छळातून torment. जातात. अनेक लोक या छळातून जातात and they don't know how to respond, they don't know whom to ask, आणि त्यांना कळत नाही त्यावेळेला मग कुणाला काय विचारायचं आणि काय कोणाचा सल्ला घ्यायचा, how to address these issues. काय प्रतिसाद द्यायचा, कसं काय What हे actions हाताळायचं, to काय take. कृती करायची What कळत does the नाही. Bible say? बायबल या विषयीनं काय म्हणतं, What I am doing, is it right or मी जे wrong? करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे. And Father, देव बाप्पा that's why you led me to speak, म्हणून Lord. तुम्हाला मार्गदर्शन केलं यावर बोलायला. I pray मी प्रार्थना करतो it should be a blessing to my people. माझ्या लोकांसाठी यातनं आशीर्वाद मिळावा, Give them wisdom त्यांना ज्ञान दे, and knowledge त्यांना बुद्धी दे, how to improve upon financial management, या आर्थिक सगळ्या हाताळण्याला कसं त्यांनी हाताळावं, what to do and what not to do. आर्थिक मॅनेजमेंट कशी करावी, काय करावं, काय करू नये. I thank you. मी तुझे आभार मानतो. Both the man and the woman are here. पुरुष स्त्री मुलं मुली सगळे इथे आहेत. The husband is here, the wife is here, नवरा इथे आहे, बायको इथे आहे, the children are here. मुलं बाळ इथे आहेत. Because we are going to address every one of them कारण की प्रत्येकाशी बोललं जाणार आहे in the area of management of finance. पैशाच्या मॅनेजमेंट विषयीनं. And so Lord, I pray, म्हणून मी प्रार्थना करतो, प्रभू guide my people. माझ्या लोकांना मार्गदर्शन कर. Let there be less of fight कमी भांडणं होऊ देत and better still no fight आणि एवढं चांगलं कर की भांडणच होऊ नयेत in relation to finance. नात्यांमध्ये,
पैशाविषयीनं and bless my people. आणि माझ्या लोकांना आशीर्वाद दे, Because I know कारण मला ठाऊक आहे if they apply these biblical principles in the area of finance, पैशाच्या या भागात त्यांनी जर बायबल मधलं तत्व वापरलं they shall surely be blessed. नक्की ते आशीर्वादित होतील, They will live joyfully आनंदाने together. जगतील एकत्र, And money will flow. पैसा वाहत राहील, Blessings will flow. आशीर्वाद वाहत राहतील Many things will happen when we stay united. आणि अनेक गोष्टी घडतात जेव्हा आम्ही एकत्र राहतो. Master, प्रभू, let my people stay united. माझे लोक एकत्र राहू देत, Let the couples stay united. जोडपी एकत्र राहू देत, Let the families stay united. परिवार एकत्र राहू देत, And let your grace and mercy and blessings flow in their lives. तुझी कृपा दया आणि आशीर्वाद त्यांच्या जीवनात वाहू देत. Even in the area of finance. या पैशाच्या भागात सुद्धा Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित कर प्रभू. If they are in debts, remove them from their त्यांना debts. कर्ज झालं असेल तर त्यांचं कर्ज काढ, Because their heart is becoming right. कारण त्यांचं हृदय आता बरोबर होत आहे, Their heart is being aligned to your word of त्यांचं God. हृदय तुझ्या शब्दाला जुळत आहे, So bless them. म्हणून त्यांना आशीर्वाद दे. There are some people who are very sick, काही लोक फार आजारी आहेत, and that is also related to finance. ते सुद्धा पैशाविषयीनच सगळं ओझं आलेलं आहे. Your word correctly says, तुझा शब्द बरोबर सांगतो, love for money is the root of all evil. पैशावरचं प्रेम सगळ्या वाईटाचं मूळ कारण आहे. So I pray, म्हणून मी प्रार्थना करतो, heal my people also. माझ्या लोकांना आरोग्य सुद्धा दे, Heal their bodies, त्यांच्या शरीरांना heal आरोग्य their दे, minds, त्यांच्या मनांना heal आरोग्य their दे, marriage, त्यांच्या लग्नाला आरोग्य दे, heal their togetherness, त्यांच्या एकत्रितपणाला आरोग्य दे. येस, and let them stay together आणि त्यांना एकत्र नांदव, with blessedness. आशीर्वादितपणे एकत्र नांदव. Let the children stay blessed under the covering of the parents. आई वडिलांच्या आवरणाखाली मुलं बाळ आशीर्वादित राहू दे, Because there lies their blessings. कारण आई वडिलांच्या छत्रछायेखालीच त्यांचा आशीर्वाद आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा, Thank you, Master. तुझे आभार. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Let the grace of our Lord Jesus Christ आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांची कृपा flow into your lives, तुमच्या जीवनात वाहो, flow into your families, तुमच्या परिवारात वाहो. कराबाशंदो महान and give you abundant supply. आणि तुम्हाला विपुल पुरवठा करो. In the name of Jesus I pray. येशूच्या नावात मी मागतो. And the church said amen. आणि चर्च म्हणू आमेन.